आजचे जे पंक्तीचे अन्नदाते दीपक सदाशिव व्यवहारे नाशिक रोड, अमर दिलीप कोकाटे, सप्तशृंगी गडबणी यांनी या व्यासपीठाकडे यायचे. प्रथमस्तो गुरुमाऊलींच्या चरणाचं पूजन, पालखीचं पूजन करून मग स्वामीजींच्या पूजनासाठी व्यासपीठाकडे यायचे. चला सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करते. बाबाजींच्या चरणाचं पूजन संपूर्ण झाले. मुझे ऐसा वर देना मुझे ऐसा वर देना गुणगान करूं तेरा इस बालक के सिर पर गुरु खातर है तेरा. सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करत आहे. बाबाजींच्या पालखीचं पूजन झालं, त्यानंतर स्वामीजींचं पूजन इथे संपन्न होत आहे. दीपक भाऊ आणि अमर भाऊ यांच्या वतीने सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुदेव कृपा करके मुझको अपना ले. त्यानंतर उपस्थित संतवृंद मंडल के महंत 108 स्वामी विमल गिरीजी महाराज, तसंच 108 महंत स्वामी लखन गिरीजी महाराज, श्री संतोष गिरीजी महाराज, सुदाम बाबा, श्री नवनाथ महाराज यांचं सर्वांचं पूजन भक्त मंडळाने करून घ्यायचं आहे. श्री गुरुदेवा जनार्दना चला सर्व संतवृंदांचं पूजन आजच्या पंक्तीच्या अन्नदाते दीपक भाऊ आणि अमर भाऊ यांनी करून घ्यायचंय. तसंच दहेगावरून आलेले भक्त मंडळ योगेश जाधव, भगवान सरोवर, शिवदास सरोवर, सोमनाथ राठे, रवींद्र जाधव यांनी व्यासपीठावर येऊन स्वामीजींचं पूजन करून घ्यायचंय. चला स्वामी परमपूज्य स्वामी विमल गिरीजी महाराज यांच्या हस्ते बाबाजींचं पूजन झालेलं आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. शरण में आए हैं हम तुम्हारे, शरण में आए हैं हम तुम्हारे, कृपा करो रे दयालु भगवन, कृपा करो रे दयालु भगवन. टाळी टाळी सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. दहेगाव भक्त परिवाराच्या वतीने बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. तसंच जरूर करून आलेले भक्त मंडळ चला स्वामीजींच्या पूजनासाठी. तसंच रामदेव गाडी, मायगाव देवी यांनी व्यासपीठावर यायचं आहे स्वामीजींच्या पूजनासाठी. जो तुम हो स्वामी तो हम है दाता. चिचुंडी भक्त मंडळ पूजनासाठी चला समाधान आनंद त्यांची सहकारी. जो तुम हो स्वामी तो हम है दाता, कृपा करो रे दयालु भगवन, कृपा करो रे. नाशिकचे अक्का आणि वणीच्या अक्का पूजनासाठी उभं राहायचंय. शरण में आए, शरण में आए, शरण में आए, शरण
में आए गुरुदेव गुरुदेव गुरुदेवा 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 अहो गुरुदेवा जनार्दना सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करताय. उपस्थित भक्त मंडळाच्या वतीने इथे बाबाजींचं पूजन संपन्न झालेलं आहे. ज्यांनी पंगत दिली त्यांच्या घरच्या सौभाग्यवती दोन्ही अलका यांचंही इथे परमपूज्य स्वामी विमलगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे. उपस्थित भजनी मंडळ यांचंही पूजन करून घ्यायचं आहे. तसंच भजन सेवा चॅनल लासलगाव विस्मृती भाऊ यांचंही पूजन करून घ्यायचं आहे. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर होतो एक माईक स्वामी लखनगिरी बाबा यांच्याकडे द्यायचं आहे. ज्यांनी आजची पंगत दिली त्यांनी व्यासपीठावर येऊन बाबाजींच्या हस्ते शाल आणि श्रीफळ घेऊन जायचंय. चला आजच्या पंक्तीचे अन्नदाते दीपक भाऊ अमर भाऊ बाबाजींकडे यायचंय. शाल श्रीफळ घेऊन जायची. सर्वांनी वर हात करून त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर होतोय पुढील पंक्तीचे अन्नदाते ज्यांना पंगत दिलेली असेल त्यांना विनंती पुढील पंक्तीचं नारळ घेण्यासाठी व्यासपीठाकडे यायचंय. तसंच भजन सेवा चॅनल विस्मृती भाऊ त्यांचे पूजन येत होते. चला धानोऱ्याचे मामा पुढील पंक्तीच्या अन्नदाते बाबाजींच्या हस्ते त्यांनाही शाल आणि श्रीफळ देण्यात येईल. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करायचं आहे. श्रावण महिन्यातील पंगत भाऊसाहेब बाबा जाधव यांची आहे. दिगंबर होतोय सागो दिगंबर होतोय सागो दिगंबर होतोय सदाशिव गोदडे भाऊ मला बाबाजींकडे जायचंय. प्रत्येक प्रदोषला सुंदर अशी सावशिष्टी देतात आमचे गोदडे भाऊ त्यांचे पूजन बाबाजींच्या हस्ते होईल. सदाशिव सर्व वरदाता सदाशिव सर्व वरदाता होतोय सदाशिव सर्व वरदाता दिगंबर होतोय सागो. प्रवचन रूपी सेवेला सुरुवात होण्या तत्पूर्वी 108 महंत स्वामी लखनगिरीजी महाराज आपल्या सर्वांना 2 मिनिटं आशीर्वाद देतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त अलग निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु बाबाजींच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थानं श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य चालत असलेला हा प्रदोष व्रत 16 महिन्याची वारी त्यामध्ये असणारे परमपूज्य श्री 108 महंत विमलगिरीजी बाबा त्याचबरोबर संतोष महाराज
श्याम महाराज आणि सर्वच महाराज मंडळी, तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार आणि सांगा देवा नमस्कार. भाग्यवान आहोत दादा हो आपण की दर प्रदोषला आपण लांबून लांबून या ठिकाणी येत असतो. केवळ आपला एक भाव आहे, भक्ती आहे, म्हणून आपण रिद्धी सिद्धीचा हा दाता, आला विघ्न निवरिता, निळा म्हणे गणपती आणि सदा राहे माझ्या चित्ती. जिथं रिद्धी आहे, सिद्धी आहे, ते म्हणजे खरोखर राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजी, आणि दुसरी रिद्धी सिद्धी म्हणजे परमपूज्य शिवगिरी बाबा. कारण का या ठिकाणी प्रत्येकाला अनुभव येत असतो. संत महात्मे सांगता अनुभव आले अंगा, तो प्रत्येकाला त्या ठिकाणी देत असताना, आणि पहिलं प्रथम म्हणजे गुरुभक्ती. गुरुभक्ती श्री गुरु सारिका असता पाठीराका, आणि इतरांचा लेखा कोण करी. म्हणून प्रत्येक भाविक भक्त सज्जन या ठिकाणी प्रदोष म्हटलं का धावत पळत या ठिकाणी आश्रमामध्ये येतात. ही एक भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. तिथं ज्ञान आहे. आणि खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर आज खऱ्या अर्थानं ज्यांचं आज या ठिकाणी अन्नदानाची सेवा आहे, वणीगड आणि नाशिकच्यातही अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन आती पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. कारण का जिथं आंबा आहे तिथं परनिंदा त्रिलोक्याची साधना देत असताना ती संतांपाशी आहे. म्हणून तो एवढा जो उपकार आहे तो संतांपाशी आहे. म्हणून भाग्यवान आहोत दादा हो की आपल्याला असे सद्गुरू मिळाले. आपण भाग्यवान आहोत. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, आणि संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जुडेला. कारण का प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येत असतो, आहे की नाही. अनेक मार्ग पण जीवनामध्ये राष्ट्रसंत सद्गुरू बाबाजींचा धर्मगाड्या जर त्या ठिकाणी असेल, कार्य हाताशी जर घेतलं असेल, अगदी कानाकोपऱ्यामध्ये जिकडं पाहावं तिकडं बॅनर शिवगिरी बाबांचे त्या ठिकाणी. केवळ ही सद्गुरूची कृपा आहे, सद्गुरूची कृपा. आणि खऱ्या अर्थानं जेही कार्य असेल, मात्र बाबाजींचं धर्म कार्य मात्र त्या ठिकाणी अहोरात्रभर त्या ठिकाणी हे कार्य करीत असतात. आता इथं कुंभमेळा या ठिकाणी येत आहे बघा. एवढी धावपळ असताना सुद्धा प्रत्येकाला वेळ देणं, एवढे कार्यक्रम असताना सुद्धा 3-7 अनेक वेळ ते इतके कार्यक्रम होत असतात. परंतु वाहेगाव आश्रमामध्ये प्रदोषला बाबांनी आजपर्यंत कधी टाळलं नाही, कधीच नाही. हा जो आनंद आहे, गुरु शिष्याचा परंपरेची यातना जाणत असताना झाली संध्या संदेह माझा गेला, आणि आत्मा राम हृदयी प्रगटाला. आणि तो आत्मा असेल तर ते म्हणजे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा. आणि एवढं कार्य देत असताना बघा, अगदी तनन मनन या ठिकाणी कुठलेही आख्यान न करता सगळ्यांच्या अगोदर हजर राहणं, ते म्हणजे विमलगिरी बाबा, आहे की नाही. आणि जेही काही अन्नदानाची सेवा असेल, कोणाला पंक्ती घ्यायची असलं तर खऱ्या अर्थानं बघा, काही काम करायचं म्हटलं तर त्या कामामध्ये त्या टोळी त्या ठिकाणी असते. तसं काही कार्य करायचं जर असलं तर आपल्या सर्वांची मावशी म्हणजे विमलगिरी बाबा, आहे की नाही. आणि बाबांच्या या ठिकाणी आपण हे सर्व कार्य देत असतो, आणि अगदी मनन तनन बाबा हे कार्य करीत असतात. म्हणून दादा हो, आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याला खऱ्या अर्थानं एक हिरा सापडलेला आहे. त्यांचं संत चरणा रज लागता सहज, आणि वासनेची बीज जुळून जाई, या न्यायाप्रमाणे भाग्यवान आहोत. कारण का महाराज म्हणतात की बाबांनो, तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत, आणि एवढा करा उपकार. मग उपकार कोणता आहे? तो नामाचा, आणि ते नाम आपण घेतलं पाहिजे. जास्त वेळ न बोलता या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. गुरु महाराज, 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 गुरु गुरु महाराज, महाराज, गुरु 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 महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु.
जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज राज संत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी जय जय गुरु महाराज संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाथा कोटिजला कारुण्यसिन्धु भवदुग्रहारि तुदवीन शम्भो मधुकोदतारि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादायजार्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वती हर हर महादेव कृष्ण भगवान दत्त 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 निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर महाराज की जय धर्म की जय हनुमान की जय रामचंद्र शिवाजी महाराज की जय नर्मदा मैया की जय। सर्वांनी दोन मिनिटं भजन। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर जय काशी विश्वनाथ
विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ओ जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी दोन दोन टाळी 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण ताली ताली कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण राम कृष्ण 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 हरे 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 जय हो राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण नमः हर 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 गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की ईश्वर महाराज की शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं बाबाजींच्या या पवित्र आश्रममध्ये जनार्दन स्वामींच्या दर महिन्यासाठी आपण प्रदोष त्यानिमित्तानं अन्नदान असतं. अतिशय सुंदर नियोजन आयोजन आपण या ठिकाणी करतो. अगदी भाविक भक्तगण जवळजवळ मराठवाडा नाशिक सर्व भागातूनच आपण या ठिकाणी येतो. ही वारी जवळजवळ कोणी चुकूच देत नाही, कारण आपण एक महिना वाट बघतो. किती दिवस वाट बघतो? एक महिन्यानंतर आपल्याला हा आनंद, हा सत्संग, त्यानंतर प्रदोष व्रताची थोडीशी माहिती एक सांगू तुम्हाला. जे जे प्रदोषला येतात ना, तिथला प्रसाद घेतात, सत्संग करतात,
त्यांच्या घरामध्ये देव, महादेव आणि सद्गुरू जनार्दन स्वामी कुठली अडचण ठेवत नाही. त्यांच्या घरात कधीही अन्नधान्याची कमी नाही. त्यांच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा विशेष, जसं महादेवाला पाणी घातलं की किती माणूस रागीट असो, एक महिनाभर तुम्ही श्रावण महिन्यात पाणी घालून बघा, किती रागीट असो, तो एकदम शांत झाल्याशिवाय राहत नाही. कशाने? एक तांब्याभर पाणी. एखादा खूपच क्रोधी असेल, रागिष्ट असेल, चिडचिड करणार असेल, त्याला काहीच करू देऊ नका. फक्त पूर्ण महिनाभर महादेवाला पाणी घाल, एवढं सांगा फक्त. विशेष म्हणजे आज या व्यासपीठावर परमपूज्य स्वामी विमलगिरीजी महाराज यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. परमपूजनीय स्वामी संतोषगिरीजी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. परमपूजनीय स्वामी आमचे या ठिकाणचे लखनगिरीजी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. विशेषतः सुदामगिरीजी महाराज आणि नवनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. सर्व संत महंत या ठिकाणी आहे. आपण भाविक भक्तगण मोठ्या संख्येने आलात. आमचं भजनी मंडळ, त्यांचे टाळ्याच्या गजरात सगळ्यांचं स्वागत आहे. माता भगिनी मोठ्या संख्येने आम्ही बघतो रस्त्याने पायी येतात, लेकरे बाळांना घेऊन येतात. त्यामुळं आपल्याला 10 वाजेच्या पुढे जास्त जाता येत नाही. तसं वास्तविक 9:30 वाजेपर्यंतच पंगत बसली पाहिजे. थोडी लेट होते, प्रत्येकाला यावं वाटतं, दुरून लोक येतात. आणि विशेष जवळजवळ जरूळणी रस्त्यामध्ये कधी कधी पुढं गाड्या निघून जातात, म्हणून जरूळकर भक्त मंडळाने आज ती पाटी व्यवस्थिशीर त्या ठिकाणी लावली तुमच्यासाठी. म्हणजे बघा, पंचक्रोशीतून दुरून लोक येऊन इथं काय कमी त्याची लक्ष देतात. लक्षात राहू द्या. आपण पंचक्रोशीतले भाविक भक्तगणांना किती दिवसापासून ती कमान खाली राहिलेली आहे, ती आपल्याला बसवायची, तरी आपल्या इथल्या भक्तमंडळाला त्याची जाणीव नाही. एक वैशिष्ट्य आहे, दुरून लोक येऊन सेवा घेऊ शकतात. इथलं भक्तमंडळ पाहत राहत, या प्रसाद घ्या आणि निघा. असं नाही झालं पाहिजे. आपल्याला आपल्यावरही जबाबदारी आहे. आपणही ही जबाबदारी आपण पाळली पाहिजे. याची आपल्याला जाणीव राहिली पाहिजे की हा जो श्रेय आहे प्रत्येकाच्या वाट्याला आला पाहिजे. बाबाजींच्या कार्याची ही धुरा, बाबाजींच्या कार्यामधला कुठलाही भाग असो, आपण तो केला. बाबांनो, आपण एका काळात ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस काय वाजवलं होतं तुम्ही? थाळी आणि टाळी. बरोबर आहे का नाही? वाजवली होती. का वाजवली होती? आपल्या घरामध्ये शास्त्र असं सांगतं की काशीची थाळी आणि हाताने जर टाळी वाजली तर घरात काही संकट राहू शकत नाही, म्हणून त्या काळात ती वाजली. म्हणजे थाळी ज्यावेळेस आपण आरती करतो ना, काशीची थाळी पाहिजे. कशाची पाहिजे? ज्या देवाला स्नान घालतो ती काशीची स्नान घालण्यासाठी. आणि त्याला आपण जर वाजवलं, टाळी वाजवल्यानं ज्यावेळेस आपण भजन करतो भगवंताचं, त्यावेळेस अशी टाळी वाजवतो बघा, अशी टाळी वाजवतो. ही टाळी वाजवल्यानंतर हा जो शब्द आहे देवाच्या नावाचा, तो इथं आदळतो. दोन्ही याच्यामध्ये तो आवाज होतो. त्या आहे ज्यावेळेस आवाज होतो तर आपलं काही रेष, काही अभाग्याचे असते, ते आपलं भाग्य खुलवण्यासाठी आपण अशी टाळी वाजवतो. आपलं जीवन बदलून जातं. म्हणून ही टाळी आणि देवातल्या मुखातलं नाम, ज्यावेळेस आपण असं वाजतो ना, हा आवाज इथं आदळतो. आणि इथं आदळल्यानंतर आपल्या सगळ्या रेष बदलून जातात. प्रारब्ध बदलण्याची ताकद या टाळीत आहे. म्हणून भजन करताना आपण 4 वेळेस म्हणावं लागलं, टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. याचं कारणच ते आहे. कमीत कमी याचं आपल्याला हे होतं. आता बघा ना, आम्ही याला कार्यक्रम केला मराठवाड्यामध्ये, अपोळ राजनगावला, तिथलंही भक्त मंडळ आलेले. खरं त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. खूप इथून पंचकृषी तर आहेच आपली, देशमाना असेल, इकडं सगळे जेवढे गाव आहेत तेवढे गाव आहेत सगळे. हा आजची जी पंगत आहे, बाबा सांगतो ना त्यांचं नाव, जी पंगत आहे दीपक सदाशिव व्यवहारे, नाशिक रोड ना, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे.
विशेष म्हणजे अमर दिलीप कोकाटे सप्तशृंगी गड जगदंबा मातेच्या ठिकाणचा प्रसाद आलेला आहे. त्यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. पूर्ण परिवार आलेला आहे. आमच्या आठवणीत आहे, कारण ज्यांनी अन्नदान केलं त्यांचं बाबाजी एक पट दिलं तिथं 1000 पट मिळणार. ते तुमच्या घरात कधीच कमी पडणार नाही, हे लक्षात राहू. म्हणून आज हा जो प्रदोष आहे, एकदा असं झालं, भगवान श्रीकृष्ण बसलेले आहे आणि सुदाम्याच्या पत्नीनं सांगितलं की का हो, किती दिवस असे आपल्याला दरिद्र, किती दिवस घरात अन्न नाही, लेकरं बाळ बघा ना, 3 दिवस झाले, 2 दिवस झाले. आपण म्हणतो आत्ता जेवायला दे, नंतर ते रात्रभर आपण आई जेवायला दे ना ग, तरीही आपण त्यांना सांगतो उद्या येईल, परवा जेवायला मिळेल. कव्हर त्यांना असं गरम पाणी पाजून आपण त्यांना हे करायचं. आईनं एकदा म्हणजे त्या लेकरांच्या आईनं सांगितलं, जा ना, तुमचा जर भगवान परमेश्वर परमात्मा जर एवढा श्रीमंत आहे, द्वारकाधीश आहे, राजा आहे, तर जा त्यांच्या दारात, काय फरक पडतो. ते सांगितलं नाही नाही, मला तू नको पाठवू तिथं. ज्या वेळेस असं सांगितलं जातं की सुदामा निघतात आणि संतांकडं देवाकडं जाताना काहीतरी घेऊन जात, जसं तुम्ही केळी घेऊन येतात, काहीतरी घेऊन येतात, खाली हाताने कोणी येत नाही, बरोबर आहे का नाही. म्हणजे खाली हाताने जाऊच नाही, एक लक्षात राहू. आपण जर खाली हाताने, सुदामाच्या पत्नीच्या घरामध्ये काहीच नव्हतं तरी तिने उष्णे समोरच्याकडून थोडे तांदूळ काही असेल, पोहे असेल, त्यावेळेस ती घेऊन आली आणि सांगितलं की बाबा एवढं घेऊन खाली हाताने नका जाऊ. म्हणजे त्यावेळेस त्यांना कळत होतं की खाली हाताने जायचं नाही. म्हणजे जे पंगत देतात ते किती भाग्यवान आहे याच्यावरून तुम्हाला समजतं की किती लोकांना हा प्रसाद मिळतो, किती लोकांच्या मुखात हा प्रसाद जातो, कितीतरी जन्माचं पुण्य आहे त्यांच्या हातून ह्या पवित्र या सद्गुरू माऊलींच्या या ठिकाणी प्रदोष निमित्ताने दान होतं. हे दान आपल्याला महानतेकडे नेतं. म्हणून सुदामा ज्या वेळेस आला नगरीमध्ये, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पळत गेले. सुनते हैं तोड़े चले आए मोहन, सुनते हैं तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत ही अचंबा, ये कैसा महिमा अजीबा गया है, कैसा महिमा अजीबा गया. सुदामाला आपण जसं बसलो ना, अशा आसनावर बसलो. भगवान श्रीकृष्ण चरणाजवळ आहे. चरण कशाने धुतले असतील? डोळ्यातल्या पाण्याने. कोणाचे? सुदामाचे. डोळ्यातले असं एक एक थेंब पडत होते. सुदामाने सांगितलं, देवा आता का रडतात? तुम्हाला माझी परिस्थिती कळाली नाही, माझी एवढी गरिबी का? त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की सुदामा, तू भजन केलं? हा भजन केलं. म्हणजे कधी टाळी वाजवली? म्हणे कधीच टाळीने वाजवली. कारण माझ्या पोटाची टाळी भरता भरता माझं जीवन गेलं. मी भजन केलं असेल, तुझं नामस्मरण केलं असेल, पण टाळी नाही वाजवली. म्हणे आता टाळी वाजव. भगवान श्रीकृष्णानं ज्या वेळेस सुदामाला सांगितलं की आता माझ्या पुढं भजन करतो, आणि आता ते भजन करता करता टाळी वाज, त्यावेळेस तो सुदामा म्हणायला लागला, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, पितवा तो स्वामी सखा हमारे, पितवा तो स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. असं भजन करायला लागले. तुम्हाला सांगा, असं भजन करायला लागले की टाळी वाजता वाजता भगवान श्रीकृष्ण सांगितलं, तू जेवढी टाळी वाजणार तिकडं वाहणार.
म्हणून ज्यावेळेस टाळी वाजली त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण पुढे भजन केल्यानंतर टाळी वाजल्यानंतर हातावरच्या अभाग्याच्या रेषा सगळ्या खुलल्या आणि भगवंताने हळू पाहिलं की अरे टाळी वाजून प्रारब्ध बदललं, परंतु अजून जे अभाग्य आहे ते इथं लिहिलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने घेतला आणि तिलक असा केला, तिथलं बी खोडून टाकलं. म्हणून तिलक करायची पद्धत आहे. लक्षात, तिलक का लावावा, कशासाठी हा तिलक लावावा. म्हणून आपला असेल ना तर एकदा आपण भस्म लावतो, तिलक लावतो. अरे बाबा अभाग्य असेल आमचं तर ते कमीत कमी असं करून पुसून टाकायचं असतं आणि भाग्य उजळायचं असतं. उजळले भाग्य आता, उजळ रे भाग्य आता, अवघी चिंता ही वारली, अवघी चिंता ही वारली, संत दर्शनी आलाव, संत दर्शनी आलाव. दररोज तिलक करावा. कधी कधी संतांनी आपल्याला सहज जर तिलक लावलं की समजायचं आपलं भाग्य उजळून गेलं. म्हणून आपण साधू संतांपुढे तिलक करतो. अचानक साधू संत आपल्या हातानं त्यावेळेस कपाळाला तुमच्या लावतात, समजायचं भाग्य. कृष्ण कन्हैया तिलक करताय कोणाला? सुदामाला. सुदामाचं भाग्य उजळून गेलं. सुदामा ज्यावेळेस गेला तर त्या झोपडीच्या जागी काय होतं तुम्हाला सगळ्याला कथापुढीची माहिती. एक लक्षात घ्या, एक अनाथ मुलगा जन्मताच आई वडील गेले. एका ब्राह्मणींनी त्या लेकराला आपल्या जवळ घेतलं. ती आपल्या लेकराचं पालन पोषण करताना त्या लेकराला सांगायचं 5 वर्षाचं असताना प्रदोष कर, हे व्रत खूप चांगलं आहे. सोमवार व्रत कर, हे व्रत खूप चांगलं आहे. तुझ्या जीवनामध्ये अतिशय गरिबी लिहिलेली आहे, परंतु तुला जर कदाचित धनवान, विद्वान आणि ज्ञानवान बनवायचं असेल तर तू प्रदोष कर. लक्षात, प्रदोष लेकराला करायला लावायचं. प्रत्येकानं प्रदोष घरात करायलाच पाहिजे आणि नाही करता आलं तर सोमवार करा. सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष येऊ तुमच्या दर्शनास यावे बा जनार्दन. जप तप अनुष्ठान ज्ञानेश्वरी पारायण गुण तुमचे प्रवचन यावे बा जनार्दना. म्हणून श्रावण महिन्याचं खूप काही गोड महत्व दिलेलं आहे. श्रावण महिन्यामध्ये एका तांब्यामध्ये काळे तीळ टाकायचे. दर दिवस 1 लोटा पाणी महादेवावर, पण काळे तीळ टाक पूर्ण महिनाभर. पितरलोक शांत होणार, आपल्याला घरामध्ये काही कमी पडणार नाही. विशेषतः रोगमुक्तीसाठी आपण जसं गाईचं तूप घेतो आणि महादेवाला लावतो. थोडंसं काही ना तूप बोटाला असं स्पर्श करायचा आणि महादेवाला स्पर्श करायचा. तूप त्याच्यामुळेच देवाला वाहत, रोगमुक्तीसाठी. कितीही आता आज जवळजवळ आम्ही पहाटे 5ला बसलो तर 3 वाजले तरी लोकांची लाईन. का बाबा एवढा अनुभव येतोय आम्हाला. आम्ही एक 2 3 प्रदोष येतो. ज्याचं नशीब, ज्याचं प्रारब्ध, कधी कधी 10 करावं लागतात, काहीला 20 प्रदोष करावं लागतात. परंतु येताना पेढे घेऊन येतात प्रत्येक. का की बाबाजींच्या विभूतीमध्ये एवढी मोठी ताकद आहे. तुम्हाला 1000 वेळेस सांगतो की काही करून एक पुडी मिळवण्याचा प्रयत्न करायचा. बाकी आम्ही देणारे नाही, देणारा दाता तिथं बसलेला आहे. ही पुडी एवढं काम करून जाते. तुम्हाला वाटलं हा चमत्कार नाही, नमस्कार नाही, अनुभूतीची विभूती आहे ती. ज्यांच्याजवळ विभूती आहे ना त्यांनी समजायचं की जगातलं सगळं लेणं माझ्याजवळ आहे, तिला जपायचं. एक पुडी अतिशय महत्वाची आहे. सद्गुरू जनार्दन स्वामींच्या नावाने मिळालेली पुडी आपलं रक्षण करते, खूप रक्षण करते, अतिशय रक्षण करते ती. लाखो लोकांमध्ये लाखो गर्दीत जा, परंतु जर भगवंताची जनुबाबाची पुडी जर आपल्या खिशात असेल ना, पॉकेटात असेल ना, समजायचं आपल्या केसाला सुद्धा धक्का लागू शकतो. जनार्दनाचे घडले दर्शन भस्म विभूती करते रक्षण.
जय हो जय आदिनाथ जय हो जय नवना जय हो जय आदिनाथ जय हो जय नवना जय घोष चालला असा बाबांचा दरबार असा स्वामीचा दरबार असा त्या काळात असं होतं की त्या दोन मुलं, एक ब्राह्मणींचा मुलगा आणि एक सापडलेला मुलगा. सापडलेला मुलगा 5 वर्षापासून त्या ब्राह्मणीने तिला संस्कार केले की तू प्रदोष. त्या दिवशी त्याला काही खायला देत नव्हतं. ऐका आता, बार काही नाही, ऐका, खूप गरजेचं आहे. आता इथं बसल्यापैकी कोण कोण प्रदोष करतं? जवळजवळ सर्वच करतात. सोमवार व्रत कोण कोण करतं? जवळजवळ सर्वच करतात. का सांगतो? हे व्रत करून बघा. खूप काही करायची गरज नाही. फक्त सोमवार आला, संध्याकाळी तर जेवायची व्यवस्था आहे. दिवसभर काही असं हे नाही. काही काही लोक म्हणतात बाबा हे कसं शक्य आहे? म्हणलं आयुष्यभर जसे दात आले तसे खातो ना, एखाद्या दिवशी शक्य कर. कधीतरी शक्य केलं पाहिजे ना, असं काय करतात. आम्ही जवळजवळ 25 वर्ष उपास केले. काही वाटलं नाही शरीराला, कुठली त्रास झाला नाही, कुठला थकवा आला नाही. आणि एक दिवस काय फरक पडतो? एक दिवसाने उपास करून बघा. प्रदोष व्रत म्हणून कधी कधी लिंबू घ्यायचं, महादेवावर लिंबाचं रस काढून अभिषेक केला तर माणसाला मृत्यूपासून कधी भय नाही, म्हणजे त्याला कधी असं नाही होणार. त्यानंतर सगळ्या प्रकारचं मनोरथ पूर्ण व्हायचं असेल तर दूध दही मध एकत्र करायचं आणि महादेवाला श्रावण महिन्यामध्ये फक्त एक स्नान घालायचं. त्यानंतर भगवंताला आपल्याला खूप अगदी आनंद प्राप्त असेल, धनवान पाहिजे असेल, सगळ्या गोष्टी खूप अडीअडचणी येत असेल, कधी कधी माणसाला काही काही काम होत नसेल किंवा अनेक प्रकारचं, तर भगवंताला अत्तर लावल्यानंतर राजयोग येतो माणसाला. देवाला अत्तर लावावं. एक लक्षात घ्या, काही काही मुलं अक्षरशः खूप परीक्षेला जातात 1-2 मार्कावरून. त्यांनी काय करायचं? महादेवाला कोणतेही काम असो, कोर्टाचं असो, सरकारी जमिनीचं असो, कोणतेही काम थोड्यावरून जर अडकत असेल तर महादेवाला दही लावायचं. काय लावायचं? दह्याचं स्नान घालायचं. कशाला? महादेवाला. तुम्ही बघा, म्हणजे हे काय आम्ही बाहेरून सांगत नाही, हे शिवमहापुराण कथेतलं आहे. हे काही तोडगे ताडगे नाही. त्याला ते तोडगे ताडगे नाव देत येत नाही किंवा बाबा तोडगे ताडगे सांगतो. आमच्यात तोडगं नाही, ताडगं नाही, हे असे दोरे नाही, धागे नाही, निंब नाही, हे काहीच नाही. इथं फक्त जनार्दन स्वामीची विभूती आहे. लक्षात ठेवा, हे आपलं काम करणारे आहे. कारण आम्हाला आहोत माल खरा तिकडे आहे, तिथून आम्ही घेतो आणि तुमच्याकडे देतो. फक्त आम्ही एक मधले पोस्टमन आहे. हमाल जनार्दन गुरूंचा, हमाल जनार्दन गुरूंचा, मानवी तयाचा. हो, म्हणून वेळ जरी आपल्याकडे 5-10 मिनिटं आहे अजून, थोडंसं ऐका. कधी कधी आपण महिन्यातून ऐकायला येतो. म्हणून त्या मुलानं मोठं झाल्यानंतर बारकाईने ऐका, प्रदोष केला होता, सोमवार केला होता. त्या राजधानीत राजाचा मृत्यू झाला काही दिवसांनी, आणि त्या परंपरेमध्ये हत्तीच्या सोंडेमध्ये एक हार टाकायचा आणि तो हत्ती पूर्ण नगरात फिरायचा. ज्याच्या गळ्यात तो हार पडेल तो राजा, अशी परंपरा होती. या मुलानं अनाथ मुलगा होता, पण ब्राह्मण मातेचे संस्कार त्याच्यावर झाले होते. प्रदोष व्रत केला, सोमवार व्रत केलं, आणि तो नदी काढायला स्नानाला गेला असताना तो हत्ती नेमकं तिथं आला आणि त्या अनाथ लेकराच्याच गळ्यात हार पडला. म्हणून माणूस रंकाचा राजा व्हावा वाटत असेल तर प्रदोष व्रत, प्रदोषचा दिवस या ठिकाणी आलंच पाहिजे. आणि प्रदोषचा हा प्रसाद घेऊन आपल्याला प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना हानीर शोभजायते प्रसन्नतेत शेषु बुद्धी. आणि बुद्धीची शुद्धी व्हावी वाटत असेल तर इथं प्रदोषला यायचं, हा प्रसाद तुम्ही घ्यायचा. म्हणून त्या मुलाच्या गळ्यात ज्या अर्थी हार पडला
आणि तो राजगादीवर बसला, म्हणून प्रदोषला आणि सोमवारला महत्व द्यायचं. जशी एकादशी पण आहे, असं नाही की एकादशी करायची नाही. एकादशी करा, प्रदोष करा, खूप बाकीचे उपास करण्यापेक्षा हे 3 उपास शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चंदन देवाला का लावावं? अचानक चंदन लावलं तर धनाचा लाभ होतो, ते ठीक आहे. पण नोकरी नसेल तर देवाला मिळतच नसेल तर देवाला भस्म लावा. आपण काय करतो, आपण म्हणतो ना, भस्मवटी रुंडमाळा, भस्मबूटी रुंडमाळा, भस्मबूटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रंबर, गजचर्म व्याघ्रंबर, ओ गजचर्म व्याघ्रंबर. म्हणून आपण भगवंताला जर भस्म लावलं, फक्त थोडंसं भस्म लावायचं देवाला, भस्माचा लेप करायचा, कधी कधी हळदीचा लेप करायचा, देवाला चांगलं असतं. आता श्रावण महिना येतो, पूर्ण महिनाभर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काम करताना सुद्धा काय म्हणायचं? नमः शिवाय, दररोज नित्य नेमानं नमः सकाळी उठलं शिवाय, तरी हा आवाज आला पाहिजे. नमः शिवाय, सर्वांनी टाळी वाजून हा मंत्र स्वतः 7 करोड मंत्राचा राजा आहे. सर्व मंत्रामध्ये सिद्ध आणि सर्व मंत्रामध्ये आपल्या मुखातून येणारा जर हा मंत्र असेल तर दुःखाचा नाश, संकटाचा नाश करणार आहे. म्हणून प्रत्येकानं सकाळी, दुपारी, संध्याकाळी, जेवताना, कुठेही फिरताना हा मंत्राचा जप करायचा आहे. सर्वांनी म्हणा बरं, नमः सर्वांना जपायचा अधिकार आहे. स्त्री असो, पुरुष असो, लेकरू असो, त्याला सगळ्यांनी म्हणायचं. तू काय म्हण? ओम नमः शिवाय. काय म्हणायचं? आवाज नाही येत. काय म्हणायचं? ओम नमः शिवाय. जपोनी पंचाक्षर, केला विघ्नाचा नाश, सकळ मंत्राचा सार. ओम नमः शिवाय षडाक्षर. सगळे जगातले मंत्र जेवढे असेल तेवढ्या मंत्राचा जर सार मंत्र असेल तर ओम नमः शिवाय. म्हणून सर्वांनी 1 महिनाभर सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्रंदिवस जप करून बघा. नमः शिवाय, ओम शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा महिना, पूर्ण महिनाभर. श्रावण महिना कधी सुरू होतो? किती? 13 तारखेला, बरोबर ना? किती जवळ आली पर्वणी. 1 महिनाभर बघा, कसाही माणूस असला तरी तो महादेवाच्या मंदिरात जातो. आपोआप बुद्धी होती त्याला. प्रत्येकाला सोमवार, फक्त असं नाही की बा 3च सोमवार आले, 4च आले, असं नका मानू तुम्ही, कधीच नका मानू. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस सोमवार सारखा आहे. प्रत्येक दिवस इतका महत्वाचा आहे. हा महिना भोलेनाथ बाबाला एवढा आवडतो, म्हणून श्रावण महिन्यामध्ये असं एकही दिवस नाही की मंदिरात जायचं, दररोज जायचं, नित्यनेमानं जायचं. या ठिकाणी सांगितलं की बाबा दूध देवाला व्हायचं आहे, परंतु सगळ्यात जर जास्त पाणी व्हायचं. महत्वाचं म्हणजे पाणी आवडतं देवाला, दूध व्हायचं. त्याच्यामुळं सगळ्या प्रकारच्या आपल्याला मनोकामना पूर्ण होतात, समृद्धीची प्राप्ती होती. त्यानंतर सांगितलेलं आहे आपल्याला चंदन देवाला लावायला लावलेलं आहे.
ते पण खूप चांगलं असतं. कुंकुम चंदन लेपितलिंगम कुंकुम चंदन लेपितलिंग पंकजहार सुशोभितलिंग संचित पाप विनाशकलिंग तत् प्रणमामि सदा शिवलिंग तत् प्रणमामि सदा शिवलिंग. जर आपण आता हे महिन्यामध्ये ह्या गोष्टी व्हायच्या सांगितलेल्या आहे, मूग व्हायला सांगितलेले आहे तुम्हाला. असं सांगितलंय की जो मूग वाहतो संपूर्ण बाधा पासून तो निवृत्त होतो. कुठलीही बाधा त्याच्या घरात राहत नाही. लक्षात घ्या, मूग व्हायचे. विशेष म्हणजे सोमवारच्या वेळेस हे श्रावण सोमवार 2 दिवे न्यायचे. एक दिवा मंदिरात ठेवायचा, ज्या ठिकाणी पाणी पडतं ना त्या बाजूने ठेवायचा आणि त्याच्यावर एक दिवा पेटवायचा. तो दिवा न विसता आपल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत आणायचा. कुठपर्यंत आणायचा? उंबऱ्यापर्यंत आणायचा. घर पातळ लोकांच्या नाग लोकांपासून तर वरच्या पितर लोकांपर्यंत तुम्ही ज्या मिनिटाला दिवा तिथपर्यंत आणणार तिथपर्यंत तुमचा दिवा पोहोचला जातो. एवढी शास्त्रीय. इथून पाताळ लोकांपासून वरच्या लोकांपर्यंत तुमच्या दिवाचा प्रकाश पडतो. आणि विशेष म्हणजे जर हा दिवा लावला तर काळाची टाप नाही किंवा वाईट शक्ती तुमच्या घरात कधीही प्रवेश करू नये आणि कुठलीही अशी बाधा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. कुठलीच नाही. काही शक्ती एवढी तुमच्यामध्ये ती प्रगट होते. हा दिवा एवढा घरातला संकट दूर करतो. आतमधली कुठलीच वाईट शक्ती प्रवेश करू देतो. कधी कधी आपल्या याच्यामध्ये खूप चिंतन आहे का सोमवारच्या दिवशी पूजन का करावं. या ठिकाणी 4-5 गोष्टी अशा गोड सांगितल्या. आपल्याला 10 वाजले असतील. किती वाजले बाबा? 10 वाजले. आपण थांबू आता या ठिकाणी, कारण 10 वाजले. या ठिकाणचं पुढच्या वेळेस आपण जास्त वेळ घेऊ. म्हणून खूप आपलं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आपण आनंद होतो, परंतु तुम्हाला बाकीच्या याच्यात कथा सुरू होते आमची न्यायडोंगरीला, त्यावेळेस तुम्हाला तिथून ऐकायला भेटेल. मोबाईलवर तुम्ही जर सर्वच पाहतात, बरोबर आहे का नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून या ठिकाणी आपण रजा घेऊया. नारायण नारायण वो सत्यनारायण नारायण वो नारायण नारायण ओम सत्य. म्हणून लक्षात राहू द्या. पुढची धानुरेची या भाऊसाहेब भाऊंची पंगत होती, त्यांची इच्छा होती कुळदाची लाडू करायची. जिलेबी ना खायची का तुम्हाला? हा, पण तुम्हाला भाकरी करून आणावं लागेल. आणणार का तुम्ही? तुमच्या पुरत्याने आणायचं. कमीत कमी 4-4, 5-5 भाकरी बाजरीच्या करून आणायच्या. आणणार का सगळ्या? वर बोट करा. वा वा वा. प्रत्येकाने भाकरी घेऊन या. कुळदाची जिलेबी. हा, थोडी वेगळी पंगत चालेल ना? हा, मग पुढच्या वेळेस लक्षात राहू द्या. पुढच्या आजच्या महिन्याला प्रत्येकाने आपल्या पिशवीमध्ये 5-5 भाकरी टाकून आणायच्या. जास्त नाही आणायच्या. किती आणायच्या? हा, प्रत्येकाने. आणि नाहीतर मग आपल्या घरच्या पुरत्याच आणणार. तसं करू नका. सगळ्यांसाठी त्यानिमित्ताने तुमचंही त्या श्रावण महिन्यामध्ये योगदान होईल. बरोबर आहे का नाही? असं संधी मिळवली तुम्हाला, एक संधी दिली की तुमचंही श्रावण महिन्यामध्ये अन्नदान होईल. ना म्हणून आपण सर्वांनी पुढच्या वेळेस येताना बाजरीच्या भाकरी घेऊन यायच्या आहे. आणि इथं सर्व स्वयंपाक तयार राहील, बाकीचे कुळदाची जिलेबी. म्हणून आरतीसाठी आजचे जे काही आहे यजमान त्यांनी समोर यायचं आहे पूर्ण परिवारानं आणि आरतीसाठी उभं राहायचं आहे. जय जनार्दन. महाप्रसादाचं बाबाजींकडे घेऊन या. तोपर्यंत आरतीची तयारी करायची.
करता दुःख हरता वरता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशिंदुराची कंदे झळके बाळ गळा शोभे बाळ मुक्ता जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय रत्ना खजिता भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची मोठी कुंकुम जय जोरा हिरे जडा पुरा धोबरा रुंद तेने पुरे चरणे गागर्या जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर भटवर वंदना सरस्वंड वक्र तुंड त्रिनयना दासरा माता वडवाली सजना संकटी भावा निर्वाणी रचावी दुर्वा वंदना जय देव जय मंगल मूर्ती उजिराज मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती हा नवनवती विक्राळ ब्रह्मण्य बाळा विजय कंठ काळा धडे केवळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तोणी निर्मळ वाणी देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती व वाळू भावती व वाळू राज देव हा कर्पूर गौरा भोळाणी वेणी शाळा भांगी पार्वती सुमनांच्या बाळा विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा पैसा शंकराचा उठा वेळा जय देव जय शंकरा स्वामी शंकर आरती व वाळू भावती व वाळू गौराज देव देवी दैत्य सागर मंथन गेले त्या माझ्या अवधीचा वारळ उठल त्या तू असुपर्ण प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा स्वामी शंकर हरती ओ वाळू पावती व वाळू दुष्गर्भ राज देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकुंड ग्रामदासांतारी जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती व वाळू पावती व वाळू दुष्गर्भ राज देव सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती बाळसा जननी ती देवी प्रसवली पुत्र दहे गावी जनार्दन नाम दयाळी त्यागी संसार अंधार कराया दूर प्रगटली तेजाची ज्योती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती ज्यांच्या हृदय प्रभु नाम हरी जे स्वयंचारी राम शिवाचे करे भक्त परम उभे जे दळी तनु जे उदळी होय बदलुळी परी चिंता भय चित्ती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती काढुनी वसतिगृह शाळा भक्तीच्या फुलवित्रात माळा हृदयी शंकर शोभोळा ज्ञान सुरसदे उपदेश नाम शिवघोषा मनने जागृती प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती बांधले शिवालय कितिका भक्तीचे घडविजे प्रतिका दयाच्या हृदय भोग मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोध चरणाम दया करी प्रभू म्हणते प्रेमे करून आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करून आरती हा धूप दीप झाला आता कापुरारती आता कापुरारती रत्न जडित सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे मुखी नाम नैनी ध्यान हृदय तव मूर्ती देवा हृदय तव मूर्ती भाव भक्तीने केली देवा कापुरा हो ध्यान कडे ज्ञान काही देवान कडे काही शब्द रूपी गुंफून मला वाहतो पायी हो देव झाला ताका पुरारती आता कापुरारती रत्न जडित सिंहासन जनार्दन मूर्ती हो गाली लोणांगण मंदिर चरण डोळ्याने पागिन रूप तुझे प्रेमे अनंत पूजन भविवाणी मने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्यार्थं तमेव सर्वं मम दिवि कायेन वाचा मदिदैवा करुणीयज्ञं सकलपरस्मै नारायणामि समलभया अजं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीरामाधव गुरुगावलभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्ण कृष्ण हरि ओम यज्ञ देवस्थानि हर्माणि व्रतमाण सतिः नाकमहिमानं सचंत्र यत्र पूर्वे सांध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वै वैश्रवणाय कुर्मे समे कामान् काम कामाय मह्यं कामेश्वर वैष्णवदत्तातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओ विश्वत चक्षुतो विश्वतो मुख विश्वत बाहुत विश्वतस्मात् संबाहुभ्यां दमति समपत्रि ध्यावा भूमि जनयन्ते कनाना सुगंध पुष्पाणि यथा गानो भवानि च जनिमय दत्तं गृहाणि परमेश्वर नमः पार्वतीवती हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 दाग्न श्रीनंद सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की नर्मदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज श्यावर राम च संगम च हनुमान नर्मदा मैया की जय भैरवाय भगवान